आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळेच कधीतरी ताण, चिंता आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत असतो. त्यामुळे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या या 4 गोष्टी जर मनाच्या खोल कप्प्यात उतरवल्या तर नक्कीच आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. त्यामुळे हे प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जे सतत ओव्हर थिंकिंग करत असतात, ज्यांचं मन कधीच शांत राहत नाही. आणि काही व्यक्ती तर असे असतात जे खऱ्या आयुष्यात सुखाचा शोध घेत असतात, परंतु त्यांना हे माहीत नाही, शांतता ही बाहेर नाही, ती आपल्या आत असते. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि कदाचित स्वतःचंही उत्तर मिळेल. नंबर 1, ज्याच्याकडे शांत झोप आहे त्याच्याकडे कदाचित झोपायला साधा पलंगही नसेल, आणि ज्याच्याकडे आलिशान बिछाना आहे त्याच्या डोळ्यातून झोप मात्र दूर पळत असेल. म्हणूनच स्वतःच्या आयुष्याची तुलना कोणाशीही करू नका, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेदना आहेत. कुणाची कमतरता दिसते तर कुणाचा संघर्ष नजरेआड राहतो. नंबर 2, नेहमी ताण घेतल्याने प्रश्न सुटत नसतात. उलट जे उत्तर आपल्यासमोर असते तेही दिसेनासे व्हायला लागते. आपलं मन हे निर्मळ पाण्यासारखे आहे. ते जर शांत असेल तर तळाशी दडलेलं सत्य आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं, पण तेच अस्वस्थ झालं की सगळंच गढूळ होतं. नंबर 3, काही गोष्टी वेळेवर सोडून द्यायला शिका, नाहीतर त्या आठवणी बनून रोज मनाला टोचत राहतील. प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचंच असतं असं नाही. काही प्रश्न गप्प राहिलं की आपोआप शांत होतात. जास्त बोललो की दुखणं वाढतं आणि काही न बोललो की शांतता येते. कधीकधी मौन धारण करणं हे सुद्धा योग्य उत्तर असतं, कारण ते रागातून नाही, खूप सहन केल्यावर येतं. मन खूप थकलं असेल तेव्हा स्वतःला समजवायचं नसतं, फक्त स्वतःजवळ शांत बसायचं आणि हळूहळू ही शांतता मनाला हलकं करत असते. नंबर 4, नेहमी लक्षात ठेवा, तुमचा ताण हा फक्त तुमच्यापुरता मर्यादित नसतो. तो तुमच्याशी जोडलेल्या प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे तुमची चिंता कधीकधी त्यांच्या शांततेचा भंग करत असते. तुमचे हास्य हे ईश्वराने दिलेले एक वरदान आहे. हे तुमच्यासाठीच नाही, तर तुमच्यावर विश्वास ठेवून जगणाऱ्यांसाठी आशेचा एक दीप आहे. म्हणून स्वतःसाठी नव्हे तर आपल्या माणसांसाठी तरी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. नमो बुद्धाय. सर्वांचे जीवन शांत, निर्मळ आणि मंगलमय हो. तर मंडळी, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. त्यासोबतच असेच अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर व्हायरल वाईबॅक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.